खास बदलापूरच्या महिलांसाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आगळावेगळा उपक्रम राबविला जातोय आणि या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना शिलाई मशीनचं प्रशिक्षण असेल, आरीवर्कचं प्रशिक्षण असेल, सोबतच नथ मेकिंगचं प्रशिक्षण जे आहे ते अगदी माफक दरात जे आहे ते दिलं जात आहे। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या आपण कात्रप या परिसरामध्ये आहोत आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून खरं तर ज्या कोर्सला बाहेर कितीतरी रुपये महिलांना खर्च करावे लागतात आणि ते प्रशिक्षण घ्यावं लागतं, तेच प्रशिक्षण अगदी अल्प दरात जे आहे ते जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून बदलापूरकरांसाठी दिलं जातं। कशा प्रकारे हे प्रशिक्षण दिलं जातं, कोण कोण यासाठी असणारे समन्वयक आहेत, प्रशिक्षक आहेत, आपण संवाद साधून ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत। आणि आता ही संपूर्ण आपल्याला माहिती देण्यासाठी जिजाऊचे बदलापूर आणि मुरबाडचे समन्वयक सज्जन जमदारी सर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर, कशा प्रकारे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर ही सेवा जी आहे ती बदलापूरच्या महिलांसाठी देत आहेत? जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था संस्थापक आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेब गेल्या 17-18 वर्षापासून सांबरे साहेब या संपूर्ण कोकणामध्ये जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात। याच अनुषंगाने आज आपल्या बदलापूर परिसरात किंवा बदलापूर शहरात आणि ग्रामीण भागामधील आपल्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत, महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, म्हणून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम हे महिला भगिनींसाठी राबवले जातात। त्याच अनुषंगाने आज आपण बघितलं की बदलापूर कात्रप या ठिकाणी आपण आहोत। इथे महिलांना बचत गट किंवा महिला मंडळाच्या माध्यमातून एकत्रित केलं जातं आणि त्या एकत्रित करण्यामधून महिला सक्षम झाली पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, म्हणून महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण असेल, आरीवर्क प्रशिक्षण असेल, नथ मेकिंगचे प्रशिक्षण हे संपूर्ण बदलापूरमधून सांबरे साहेबांच्या माध्यमातून दिले जातात। आपण बघितलं तर समोर आपण बघू शकता की गेल्या काही दिवसापासून या महिलांसाठी इथे नथ मेकिंगचे क्लासेस चालू आहेत आणि आपण बघितलं तर अगदी चांगल्या शोरूम मध्ये असणाऱ्या नथ मेकिंग किंवा त्या महिलांना लागणारं साहित्य त्याच्यापेक्षा उत्तम साहित्य या महिलांनी इथं बनवलेलं आहे। तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी हे सगळं बनवलं आहे। शहरामध्ये कुठे कुठे आपल्या माध्यमातून सेवा आतापर्यंत दिली? आता सर इथे कात्रपमध्ये आपल्या कात्रप परिसरात चालू आहे, त्यानंतर सोनिवलीमध्ये आरीवर्कचं प्रशिक्षण चालू होतं, चिंतामणी चौकामध्ये चालू आहे, माऊली चौकामध्ये चालू आहे, मागे एरंजाडमध्ये शिलाई मशीनचं झालं। अशा अनेक ठिकाणी जिथे महिलांना संघटित करून महिलांमध्ये एकत्रित करून हे सगळे क्लासेस या जिजाऊ संस्थेच्या आणि सांबरे साहेबांच्या माध्यमातून चालवले जातात। नक्कीच आपण ही माहिती जी आहे ती सज्जन जमदार यांच्या सोबत घेतलेली आहे। प्रशिक्षक आहेत ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रशिक्षण जे आहे ते दिलं जातं, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। ताई, आतापर्यंत किती महिलांनी लाभ घेतलेला आहे, काय सांगाल? बरंच आता जिथे जिथे क्लासेस होतात तिथे आपल्या 20 ते 22 महिला एका गटामध्ये असतात। एका गटामध्ये 20-22 महिला असतात। त्या सगळ्या व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करतायत। प्रोत्साहन महिलांचा पण चांगला आहे, करतायत सगळ्या। काय शिकवतात तुम्ही, कशा प्रकारे? नथ मेकिंग, आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग, जे काय असेल तेवढे क्लासेस घेते। बाहेरच्या कोर्सला भरपूर खर्च होतो ते अगदी हो, जिजाऊ जर संस्थेच्या माध्यमातून आपण विचार केला तर नथ मेकिंगचा हा 3,500 ते 4,000 रुपये एका महिलेचे घेतात, पण इथे आपण सरांचा एकदम अल्प दरात म्हणजे एकदम कमी दरामध्ये दिला जातो आणि त्याचा लाभ सगळ्या महिला घेत आहेत। आणखी प्रशिक्षक आपल्यासोबत जोडले। ताई, कशा प्रकारे आपण जे आहे ते सर्व महिलांना या ठिकाणी प्रशिक्षण देत असतात? मी प्रशिक्षण नाही देत सर, सॉरी, पण मी जिजाऊची स्वयंसेविका आहे। मी जिजाऊचं कार्य करत असते। आता जिजाऊचं कार्य म्हणजे महान कार्यच आहे। सांबरे साहेबांचं, मोनिका ताईचं कार्य बघायला गेलं तर तसं उल्लेखनीय आहे, कारण बऱ्याच गरजू महिला असतात किंवा ज्या इच्छुक महिला असतात त्यांना जवळ क्लास उपलब्ध करून देणं किंवा त्यांच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी असं जवळ क्लासेस कुठे उपलब्ध होत नाही, पण जिजाऊ संस्थेच्या मार्फत आपल्याला ते क्लासेस वगैरे उपलब्ध करून देता येतात। पण शहरामध्ये जर करायचं असेल तर मेन प्रॉब्लेम येतो तो जागेचा। जागा आपल्याला बघायला गेलं तर अशी सहजासहजी उपलब्ध होत नाही, पण आपल्यासाठी असे बरेच कार्यकर्ते आहेत की ज्यांनी स्वतःहून जागा उपलब्ध करून दिली। जागेची आपल्याला इथे सोय करून दिलेली आहे, त्या म्हणजे सौ वैशाली सुरदास पाटील ताई, की ज्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली। त्यांच्यामुळे आज बऱ्याच महिला कात्रप परिसरातल्या ज्या आपल्या इथे प्रशिक्षण घेतात आणि उत्तम प्रकारचं प्रशिक्षण आपण त्यांना दिलंय, ते तुम्ही त्यांच्या मुखातूनच जाणून घ्या। कशा प्रकारे प्रशिक्षण देत आहेत, कसा रिस्पॉन्स लोकांना? नमस्कार, मी सोनाली धस, जिजाऊ स्वयंसेविका आहे। आज आम्ही गेले 3-4 महिने झाले जिजाऊ संस्थेतून आदरणीय निलेशजी भगवान सांबरे साहेबांच्या माध्यमातून आज सांबरे साहेबांनी कोकणाच्या 5ही जिल्ह्यांमध्ये रोजगार महिलांना मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे क्लासेस असतील,
आज जर CBSE स्कूलपासनं तर अनेक प्रकारचे हे महिलांना झाले, मुलांना झाले, सांबरे साहेबांनी दिलेलं आहे. तसंच बदलापूरमध्ये निलेशजी भगवान सांबरे साहेब, तसंच मोनिकाताई पानवे महिला सक्षमीकरण ज्या बघत आहेत, त्यांनी आज बदलापूरच्या महिलांसाठी अल्पदरामध्ये जे क्लासेस दिलेले आहेत, त्यामध्ये सर सांगायला गेलं आरीवर्क असेल, नथ मेकिंग असेल, फॅब्रिक पेंटिंग असे अनेक प्रकारचे क्लासेस महिलांना उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की महिलांनी खूप छान असे आरीवर्क असेल, आता नथ मेकिंगचा क्लास चालू आहे आणि खूप अशा महाराष्ट्रीयन नथ पासून त्यांनी खूप छान अशा बनवलेल्या आहेत की त्यांना अशी त्यांना एक हे स्वतःच्या पायावर ते स्वावलंबी झालेले आहेत की मी काहीतरी करू शकते, हे त्यांनी करून दाखवलेलं आहे. त्यासाठी आदरणीय सांबरे साहेबांचे खूप खूप आभार. नक्कीच आपण जिजाऊ संस्थेचे जे पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. महिला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, त्या इथे आलेल्या आहेत आणि त्यांनी या सुंदर अशा उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. आपण महिलांशी देखील संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, तुम्ही कुठे राहतात आणि कशा प्रकारे? नमस्कार, माझं नाव ममता सुमित बोरोले. आम्ही जसं की जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्यातर्फे जे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे सर तसेच मोनिकाताई यांनी आम्हाला हे आरीवर्क तसेच नथ मेकिंगचा क्लास उपलब्ध करून दिला. त्यामुळे आणि जे टीचर्स आहे आमच्या ते पण म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजतं. इव्हन आम्हाला जर समजलं नाही तरी ते पुन्हा कंटाळा न करता आम्हाला समजतं. हे बघा, आता नथ मेकिंगचा क्लास सुरू आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नथ तसेच ज्वेलरी मेकिंग, पुन्हा इनविजिबल मंगळसूत्र तसेच अंगठी अशा प्रकारचे उद्याचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये आम्हाला ज्वेलरी शिकवणार आहेत. ताई, कसा आनंद होतोय? खूपच आनंद होतोय आणि एवढ्या अल्पच्या किमतीमध्ये जवळ सोय करून दिली आमची. खूपच छान आणि शिकवणारे शिक्षकही चांगले आहेत आणि याच्यात आरीवर्क म्हणा हे खूप कमी याच्यामध्ये आम्हाला छान सोय केली. त्यांचे आम्ही धन्यवाद म्हणजे आभार मानतो. नक्कीच आणखी महिला आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, काय सांगाल, क्लास सुरू झालेला आहे, कशा प्रकारे इथं प्रशिक्षण दिलं जातं? नमस्कार, मी निवेदिता गायकवाड. आरीवर्कचा क्लासेस आम्ही जॉईन केला, नथ मेकिंगचा पण क्लासेस आम्ही जॉईन केला. जिजाऊ संस्थेमार्फत संस्थापक निलेशजी सांबरे साहेब आणि मोनिकाताई यांच्यामुळे आम्हाला अल्पदरात खूप छान असा क्लासेस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि असंच आमचा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल आणि आम्हाला भविष्यामध्ये पण रोजगारासाठी किंवा स्वतःसाठी आमचा फायदा होऊ शकतो याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी. नक्कीच या ठिकाणी या महिला सगळ्या कृतज्ञता व्यक्त करतात. ताई, बाहेरच्या कोर्सला भरपूर पैसे लागतात, ते अगदी माफक दरामध्ये इथे शिकायला मिळतात, काय सांगा? खूपच छान आहे आणि आम्हाला एक नवीन प्रकारचं काही ज्वेलरी शिकायला मिळते, वेगवेगळ्या प्रकारची आहे आणि ऍडजस्ट करून घेत आहेत कारण की आमची मुलं पण लहान आहेत आणि आम्ही लहान मुलांना घेऊन येतोय, तर त्याच्यामुळे आम्हाला तेही ऍडजस्ट करून मिळतंय आणि वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी बनवून आणि परत वेगवेगळे क्लासेस पण आहेत तिथे अवेलेबल आणि बाहेर खूप प्राइस आहे त्या क्लासेसची. हा, ऍक्च्युली मी इंस्टाग्रामवरती वगैरे बघत होती, मला हे क्लास करायचं होतं, खूप इच्छा होती आणि मी ऍडव्हर्टाईज बघितली आणि आली. खरंच खूप आनंद झाला मला आणि खूप इच्छा आहे अशी सगळं काही करायची. नक्कीच आपण बघितलं, अनेक वर्ष या सर्व महिलांची इच्छा होती हा कोर्स पूर्ण करायची, परंतु आपण आता जर पाहिलं तर जिजाऊ संस्थेच्या मागे मुंडावळ आपण बघू शकतो. या महिलांनी या ठिकाणी बनवलेलं आहे, स्वतःच्या हाताने हे संपूर्ण त्यांनी केलेलं आहे. अनेक वर्ष या महिलांची इच्छा होती कुठेतरी आपण हा कोर्स करावा, परंतु जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून हे प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून दिल्याच्या नंतर एक त्यांचं स्वप्न जे आहे त्याचं सत्य उतरतं. नमस्कार, मी अंजना जोशी. जिजाऊ सामाजिक संस्था यांनी आम्हाला कोर्सेस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. निलेश सांबरे सरांचे आमचे खूप आभार आणि ह्याच्यापुढे आम्हाला असे कोर्सेस उपलब्ध करून द्या ही विनंती. नक्कीच आपण बघितलं, या सगळ्या महिला ज्या आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत, एकत्र ग्रुप त्यांचा आला आणि त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण जे आहे ते देण्यात येते. आणि सर, सज्जन सरांकडे आपण पुन्हा एकदा येणार. सर, जर महिलांचा एकत्र ग्रुप असेल आणि त्यांना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी आपण सोय उपलब्ध करून देणार का? हो सर, नक्की. बदलापूरमध्ये कुठेही शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो, महिला मंडळ, महिला बचत गट यांना जिजाऊचं प्रशिक्षण देऊन त्यांना हे सगळं प्रशिक्षण आपण त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देणार आहोत.
असे अनेक उपक्रम आहेत जे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आणि निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून जे चालवतो ते त्यांच्या परिसरात आपण जिथे जिथे महिला संघटित होतील, एकत्र येतील आणि जिजाऊच्या विचाराने एकत्र येतील अशा महिलांना आपण प्रत्येक ठिकाणी क्लासेस उपलब्ध करून देणार. क्लास जर सुरू करायचा असेल, कारण की तुमचा नंबरही देण्यात आलेला आहे, तर तुम्ही त्याविषयी लोकांना काय आवाहन कराल? मी बदलापूर शहरातील सर्व महिला भगिनींना आवाहन करतो की आपले जे काही स्वप्न असतील, म्हणजे आपण आरीवर्क शिकण्याचे असतील, असं नथ मेकिंगचे असतील, याच्या जर तुम्हाला एखादा प्रशिक्षण जॉईन करायचं असेल तर जिजाऊ संस्थेचे आमचे स्वयंसेवक आहेत किंवा जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी आहेत आणि अगदी दुबे हॉस्पिटलच्या समोर आपलं जिजाऊ संस्थेचं सोनोग्राफी सेंटर आहे, तिथे आपलं ऑफिस आहे, तिथे एकदा व्हिजिट करा. त्या व्हिजिट केल्यानंतर तिथे तुम्हाला जिजाऊ संस्थेच्या माहितीच्या माध्यमातून हे प्रशिक्षण चालू करून देण्यात येईल. तुमचा नंबरही देण्यात आलेला आहे. माझा नंबर देखील आपल्या स्क्रीनवर देखील देण्यात आलेला आहे. तरी मी तुमच्या माध्यमातून या बदलापूरकरांना माझा नंबर देखील शेअर करतो. माझा नंबर आहे 7038291811 असा माझा नंबर आहे. ज्यांना कोणाला प्रशिक्षण चालू करायचे असतील, ज्यांना कोणाला जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून हे उपक्रम आपल्या परिसरात, आपल्या विभागात राबवायचे असतील, त्यांच्यापर्यंत जिजाऊ संस्था नक्की पोहोचेल. सर, जिजाऊचं काम अभूतपूर्व आहे. कोकणाच्या 5ही जिल्ह्यात हे काम चालतं आणि कुठेतरी बदलापूरच्या महिलांसाठी एक हक्काचं व्यासपीठ जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी निर्माण केलेलं आहे. त्याविषयी काय सांगा? निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या माध्यमातून आज बदलापूरमध्ये अनेक उपक्रम चालू आहेत. तसं बघायला गेलं तर नथ मेकिंग क्लास, मेकअप कोर्स वगैरे असे, शिलाई मशीन, आरेवर्क असे विविध उपक्रम चालू आहेत. त्याचा लाभ बदलापूरकरांनी घ्यायला पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर आपल्या दुबे हॉस्पिटलच्या इथे सोनोग्राफी सेंटरसुद्धा माफक दरात चालू आहे. आपलं ॲम्ब्युलन्स आहे. असे विविध उपक्रम निलेश सांबरे साहेब यांच्या माध्यमातून चालू आहेत. अभूतपूर्व काम आहे जिजाऊ संस्थेचं. 3 हॉस्पिटल्स आहेत, मोफत मल्टी स्पेशालिटी. त्याविषयी नक्कीच. आपलं आसनगावला एक हॉस्पिटल आहे, परत रत्नागिरीला आहे, पालघरला आहे. असे आपले 3 ते 4 हॉस्पिटल आहेत. तिथे म्हणजे कॅश काउंटर नाहीच आहे. तिथे अल्प दरात म्हणजे 1 रुपया न घेता तिथे उपचार होतात. आणि आपल्या बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी आपण म्हणजे आता प्रत्येक वार्डामध्ये सुद्धा शिबिराचं हे सुद्धा करतोय. नक्कीच आपण पाहिलं जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रशिक्षण दिलं जातंय. महिला जर ग्रुपनी एकत्र आल्यात आणि त्यांना जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याची ही सोय जी आहे ती जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण हे कामकाज पाहिलं जातं असे जिजाऊ संस्थेचे समन्वयक सज्जन जमदरे यांचा नंबरही आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर संस्थेसोबत जोडायचं असेल किंवा आपल्यालाही हे प्रशिक्षण घ्यायचं असेल, जर आपला महिला गट असेल तर आपल्याला आपण जे सांगाल त्या ठिकाणी या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रशिक्षण जे आहे ते दिलं जाणार आहे. आणि आता बघू शकतो या महिलांनी हा कोर्स जॉईन केलेला अगदी माफक दरात. बाहेर ज्या कोर्सला कितीतरी पैसे लागतात तोच कोर्स जो आहे तो अगदी माफक दरामध्ये, परवडणाऱ्या दरामध्ये बदलापूरकरांसाठी अगदी घराच्या जवळ जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे नक्की आपण जर पाहिलं तर याचा मोठा फायदा जो आहे तो बदलापूर शहरातील महिलांना होताना पाहायला मिळतोय. आणि आणखी क्लासेस जे आहेत ते लवकरच सुरू केले जाणार आहेत. त्याचाही फायदा जो आहे तो लवकरच शहरातील होणार आहे. आणि या सगळ्या महिला आपण जर पाहिल्या तर निलेश सांबरे सर यांच्याप्रती यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, आभार मानलेले आहेत. कारण की अनेक वर्षे त्यांचं स्वप्न होतं की हा कोर्स शिकावा, कोर्स पूर्ण करावा. आणि आता आपण जर पाहिलं तर कुठेतरी त्यांचं स्वप्न जे मागील अनेक वर्षे प्रलंबित होतं, कुठेतरी थांबून होतं, त्या स्वप्नांना बळ देण्याचं काम जे आहे ते जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आणि निलेश सांबरे सर यांनी केलेलं आहे. या सगळ्या महिला सामूहिकरित्या जिजाऊ संस्थेचे आभार मानत आहेत. नक्कीच बदलापूर शहरातली अशी प्रतिबातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इन्स्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.